हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वादी चॅनलमध्ये. नेहमी भाजीला काय करायचा हा मोठा प्रश्न पडतो. तर आज आपण मस्त असा छान असा डाळ कांदा पाहणार आहोत. असा डाळ कांदा खाल्ला तर तुम्ही मस्त अशी चव दुसऱ्या भाजी दिसणार, एवढा मस्त डाळ कांदा बनतो. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. यासाठी मी मोठा असा कांदा चिरून घेतलेला आहे. एक मोठा कांदा चिरला आहे. 1-2 मिरच्या ओल्या चिरून घेतल्या आहेत बारीक. मूग डाळ आपण 1 तासभर पाण्यात ठेवलेली आहे. ते आता पाण्यातनं काढून घेतलेली आहे. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यात तेल ॲड केलेलं आहे. आता यामध्ये आपण जिरा ॲड करूया. जिरे छान लाल होऊ देऊया. त्यानंतर कांदा आणि मिरची ॲड करूया. छान एक मिनिटभर परतून घेऊया. कांदा मिरची जिरे छान परतलेलं आहे. कढीपत्ता ॲड करूया. कढीपत्ता पण छान परतून घेऊया. त्यानंतर एक मोठा टोमॅटो चिरलेला ॲड करूया. छान टोमॅटो पण परतून घेऊया. टोमॅटो लवकर परतावा, लवकर मऊ पडावा म्हणून आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. छान मिक्स करून घेऊया. पहा, कांदा छान परतलेला आहे. पाहू शकता कांदा टोमॅटो मस्त मऊ झालेला आहे. आता यात एक अर्धा चमच हळद ॲड करूया. त्यानंतर लाल तिखट ॲड करूया. मसाला तिखट आहे, लाल तिखट. आता सर्व छान मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मस्त आपली ही डाळ कांदा छान असं तयार होते. मला भाकरी बरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर खूप मस्त लागते. अगदी चवीला खूप भन्नाट आहे. डाळ कांदा तयार होते. व्यवस्थित आपण सर्व मसाले, टोमॅटो कांदा छान परतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण यामध्ये डाळ ॲड करूया. भिजवून ठेवलेली डाळ आहे, म्हणजे शिजायला पटकन शिजेल. छान मिक्स करून घेऊया. व्यवस्थित आपण परतून घेतलेलं आहे डाळ. आता आपण ज्या वाटीने डाळ घेतली होती 1 वाटी, त्या वाटीने आपण अर्धी वाटी यात पाणी ॲड करूया. डाळ घेतलेलं एवढंच आपण हे पाणी ॲड करायचं, जास्त नाही करायचं, कारण जास्त डाळ शिजली की चांगली नाही लागत. आपण पाणी ॲड केलं आहे, जास्त पाणी नाही, डाळ भिजलेलं एवढंच पाणी आहे. आता छान याला आपण झाकून शिजवून घेऊया. आपला डाळ कांदा तयार होईल. मस्त आपण छान अशी थंडगार अशी या चमचमीत डाळीसोबत भाकरी पाहणार आहोत. पोटाला थंडाई देणारी मस्त अशी मसाला भाकरी करणार आहोत. त्यासाठी मी भाकरीचं ताट घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये ज्वारीचं पीठ ॲड करूया. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. 4 भाकरी, 2 भाकरी, किती पाहिजे तेवढ्या. आम्ही 2 भाकरी एवढंच असं पीठ घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये अशी छान अशी बारीक काकडी किसून घेतली आहे. थंडगार काकडी आहे, किसलेली आहे. छान अशी बारीक छोट्याशा किसणीने किसलेली आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करूया. थोडंसं जिरं, थोडासा ओवा, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट. आता हे सर्व मिक्स करूया आणि छान ह्याचं पीठ मळून घेऊया. सर्व आपण मिक्स करून घेतलं आहे. आता थोडं थोडं यात पाणी ॲड करून छान आपण पीठ मळून घेऊया. जसं भाकरीला पीठ मळतात त्याच पद्धतीने सर्व पीठ आपण मळून घेऊया. आपण व्यवस्थित सर्व पीठ मळून घेतलं आहे. आता छान याची आपण भाकरी थापून घेऊया. आपण छान अशी भाकरी थापून घेतली आहे. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, मस्त अशी भाकरी थापलेली आहे. चला तर आता व्यवस्थित त्याला भाजून घेऊया. आपण तव्यावर भाकरी टाकलेली आहे. तर थोडंसं पाणी ॲड करून यावर छान भाकरीला पाणी लावून घेऊया व्यवस्थित. छान आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित भाकरी आपण भाजून घेऊया. पहा, मस्त छान अशी कडक भाकरी भाजलेली आहे, पाहू शकता. मस्त आपली छान अशी भाकरी तयार झालेली आहे. मसाला भाकरी पाहू शकता तुम्ही, मस्त अगदी कडक छान अशी भाजलेली आहे. चला तर काढून घेऊया. आपली भाकरी पण तयार आहे ना, आपला डाळ कांदा पण मस्त अगदी छान असं तयार झालेला आहे. मस्त व्यवस्थित शिजलेला आहे आणि अगदी दिसायला पण किती सुंदर दिसत आहे. खायला पण तेवढीच चविष्ट डाळ कांदा तयार होतो. पहा, तर थोडीशी वरून कोथिंबीर ॲड करूया. मस्त आपण भाकरीसोबत गरमागरम खायला घेऊया. मस्त अगदी छान असं चमचमीत डाळ कांदा, मस्त मसाला भाकरी, थंडगार असं. चला तर काढून घेऊया. पहा, मस्त आपलं दुपारचं जेवण तयार झालेलं पाहू शकता तुम्ही.
मस्त चमचमीत असा हा डाळ कांदा. असा डाळ कांदा खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप चविष्ट लागतो. आणि भाकरी तर तुम्ही काय बोलायला नको, एवढी मस्त लागते. आणि छान अशी पातळ कडक भाजायची, म्हणजे खूप मस्त डाळ कांद्यासोबत कॉम्बिनेशन होते. त्यासोबत काकडी घेतली आहे, कांदा घेतला आहे. पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे खरंच नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर या मग खायला मस्त गरमागरम आपली मसाला भाकरी, छान असा चमचमीत डाळ कांदा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन